राधे राधे मंडळी, आपण आज इथे बनवतोय दही वडी. दह्यापासून वडी बनवतोय. इथे मी दही हे हंकड घेतलेलं आहे, म्हणजे आपण जे चांगत ठेवतो दही, ते दही घ्यायचं. एक 4-5 तास आपण एका फडक्यामध्ये पंचामध्ये बांधायचं आणि त्याचं पाणी पूर्णपणे निथळेपर्यंत टांगून ठेवायचं. असं दही मी इथे घेतलेलं आहे, जेणेकरून आपला गॅस वाचतो. त्याच्यामधलं पाणी नाहक आपल्याला गॅसवर जाळावं लागत नाही. बरं, इथे मी मिश्रण असं, इथे मी माप असं घेतलेलं आहे की 1 वाटी दही आणि 1 वाटी साखर. हे बघा, हे भांडं मी घेतलेलं आहे. ह्या भांड्याने 1 वाटी दही घेतलं, हंकड म्हणतो ना, 1 वाटी साखर घेतली. इथे मी वेलची आणि केशर घेतलेलं आहे, तसंच काजू आणि बदाम घेतलेले आहेत. आपल्याला कोणते ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स आपण घेऊ शकता. तर आपलं हे मिश्रण आहे, हे चांगल्या प्रकारे आपण आता इथे एकजीव करतो आहे. गॅसची फ्लेम इथे मी मोठी ठेवलेली आहे आणि साखर आणि हे दही घट्ट चक्का, म्हणजे आपण त्याला चक्काही म्हणतो, हे चक्का आणि साखर ह्यांचं आपण एकजीव होईपर्यंत चांगलं ढवळतो आहे. आपण पाहू शकता हे मिश्रण आपलं चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला लागलेलं आहे. हे सुरुवातीला मिश्रण एकदम पातळ होतं, पण आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. हे मिश्रण आपलं जरी पातळ झालं तरी साखर पूर्ण विरघळल्यानंतर हे पुन्हा आपलं घट्ट व्हायला लागतं. सुरुवातीला हे साखर विरघळेपर्यंत एकदम दुधासारखं पातळ होतं. हे बघा, इथं पाहू शकता आपण. हे आता आपलं मिश्रण एकदम पातळ झालेलं आहे, दुधासारखं झालेलं आहे. कढईला सुरुवातीला थोडंसं तूप, एक अर्धा चमचा तूप वापरलेलं आहे मी इथे, म्हणजे कढईला हे मिश्रण चिकटत नाही. आपण पाहू शकता हे दोन्ही दुधासारखं झालेलं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. चक्का आणि साखर किंवा दही आणि साखर हे एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचं मिश्रण झालेलं आहे. आता अशा वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. हे मिश्रण आपल्याला सतत ढवळायचं आहे, जेणेकरून त्याला चांगला रंग येईल आणि हे काळपट रंगावर जाणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला हे मिश्रण सतत ढवळायचे आहे. त्यांच्या कडासुद्धा आपल्याला मध्ये मध्ये अशा सोडवून घ्यायचे आहेत. कडेलासुद्धा हे साठता कामा नये याची काळजी घ्यायची. आता आपण म्हणजे पाहू शकता हे मिश्रण आपलं छान घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता ती साखर त्या दह्यामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर आपण पाहू शकता आता हे मिश्रण आपलं थोडं थोडं घट्ट होण्याच्या मार्गाला लागलेलं आहे. अशा वेळेला गॅसची फ्लेम अजूनही आपण थोडा वेळ मोठी ठेवायची आहे. फक्त इथे खबरदारी काय घ्यायची आहे की हे मिश्रण आपल्याला सतत ढवळायचं आहे. मध्ये हात शक्यतो सोडायचं नाही आहे. हे बघा, हे एकसारखं जर व्हायला हवं असेल तर आपल्याला हे मिश्रण सतत ढवळायचं आहे. त्याच्या कडासुद्धा आपल्याला इथे सोडवून घ्यायचे आहेत. मी हे कढईमध्ये केलेलं आहे. आपण पाहिजे तर पॅनमध्ये बनवू शकता, निर्लेपच्या कोणत्याही भांड्यामध्ये बनवू शकता, जेणेकरून त्याच्या कडा लागणार नाहीत. तर मैत्रिणींनो, मी वेगवेगळ्या रेसिपीज इथे अपलोड करत आहे. आपल्याला कोणत्या रेसिपी आवडतात त्या आपण कमेंट करून सांगू शकता. कोणत्या रेसिपीज अजून बघायला आवडतील तेही आपण मला कमेंट करून सांगू शकता. रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, आपलं हे मिश्रण चांगल्या प्रकारे आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता त्याला सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. असा खमंग रंग आणि वास असा दोन्ही त्याला आलेला आहे. आपलं हे मिश्रण खूप छान कलरवर आलेलं आहे, घट्ट होऊ लागलेलं आहे आता. पण सतत ढवळणं मात्र इथे गरजेचं आहे. आता आपण हे मिश्रण आपलं होत आलं की नाही ह्याची परीक्षा करायची असेल तर एका ताटलीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणाचा एक थेंब त्या पाण्यामध्ये आपण टाकायचं आहे. आपली ही जर गोळी बनत असेल तर समजायचं की आपलं आता हे वडी तयार व्हायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. हे बघा, आपली इथे गोळी बनते. ह्या थेंबाची आपली चांगली गोळी बनलेली आहे. याचा अर्थ आपल्याला आता हे आपलं मिश्रण तयार होण्याच्या मार्गाला आहे हे समजतं.
त्याच्या कडा आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवून घ्यायचे. कडेला साठू द्यायचे नाही, ही काळजी घ्यायची आपल्याला इथे. आणि हे मिश्रण सतत हलवायचं आहे. हे बघा, एकजीव होणं खूप गरजेचं आहे. चला, तिथपर्यंत पटकन आपला सबस्क्राईब करायचं कोणाचं राहिलं असेल तर आपण सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओज आपल्याला पाहता येतील. हे बघा, आता आपल्या ह्या मिश्रणाला सुरेख उकळी आलेली आहे आणि हे जवळजवळ तयार होऊ लागलेलं आहे. आता मला इथे गरज काय आहे तर आपल्याला घ्यायची आहे इथे पिठी साखर. मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी चक्का असं घेतलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची. इथे मी आता थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. थोडं केशर पण वापरलेलं आहे. हे बघा, आपण इथे पाहू शकता, आपण इथे केशर पण घातलेलं आहे. हे केशर थोडंसं दुधामध्ये एक 15 मिनटं भिजवून ठेवून सुरुवातीला घालून पण चालतं, आणि आत्ता घातलं, नुसतं कोरडं आत्ता घातलं तरी पण चालतं. त्या केशरमुळे सुद्धा ह्याला रंग सुरेख येतो. मी इथे थोडीशी जायफळ पावडर घातलेली आहे. मी इथे 3ही वस्तूंचा वापर केलेला आहे. जायफळ पावडर आहे, वेलची पावडर आहे आणि थोडीशी केशर पण वापरलेली. हे मिश्रण आपण पाहू शकतो. हे बघा, अतिशय सुरेख झालेलं आहे. त्याला असा सुरेख कलर आलेला आहे. आता मी इथे ड्रायफ्रूट्स घालणार आहे. मी चॉप्ड ड्रायफ्रूट्स घालणार आहे. आपल्याला सुरेख आकारामध्ये कापून घ्यायचं असेल तर तसंही घालू शकता, आणि वडी थापते वेळीसुद्धा आपण थोडासा याचा वापर करू शकता. आता मी थोडेसे इथे काजू आणि बदाम असे बारीक केले होते, ते वापरलेले आहेत. पुन्हा एकदा आपलं हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे, आणि गॅसची फ्लेम आपल्याला आता इथे पूर्णपणे लहान ठेवायची आहे, कारण आपल्याला हे मिश्रण शिजलेलं आहे पूर्णपणे. आता ते फक्त आळलं पाहिजे, घट्ट झालं पाहिजे. आता आपल्याला इथे पिठी साखरचा वापर करायचा आहे. हे बघा, हे मिश्रण आपलं पूर्ण असं रंग त्याचा तयार झालेला आहे. ते आळत पण आलेलं आहे. अशा वेळेला आपण इथे पिठी साखरचा वापर करून ती वडी अतिशय खुडखुडीत होण्याच्या दृष्टीने आता आपण या वेळेला पिठी साखर वापरली की वडी अतिशय खुडखुडीत होईल. पाहू शकता, आपलं मिश्रण अतिशय चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे की अगोदर मी थोडीशी वेलची पावडर अजून घालून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायची. गॅस बंद करून आपल्याला कढईतलं मिश्रण अजून एक 5 मिनटं ढवळायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आपल्याला कढईला खाली जर लागलं तर त्याचा रंग काळपट होतो आणि वडीला रंग चांगला येत नाही. हे बघा, आता मी इथे 2.5 ते 3 चमचे मी साखर वापरणार आहे, पण मी अर्धा चमचा आधी घालत आहे. टोटल मी माझ्या हातात चमचा आहे, त्या चमच्याने 3 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही हे माप घेऊ शकता की 1 वाटी चक्का, 1 वाटी साखर आणि अर्धा ते पाऊण वाटी आपल्याला पिठी साखर जवळ ठेवायची. अर्ध्या वाटी पिठी साखरेमध्ये आपली वडी चांगली होते. हे मिश्रण आता मी पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला सावकाश सगळं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण त्याची गोळी बनता कामा नये, पिठी साखरची गोळी होता कामा नये, या दृष्टीने आपल्याला हे चांगलं मिश्रण हे बघा असं एकजीव होईपर्यंत ढवळायचं आहे. ह्याच्यामध्ये पिठी साखरेची गुठळी राहता कामा नये. आपण पाहू शकता हे ढवळलेलं मिश्रण आपलं हे बघा स्मूथ आहे एकदम. पण मला अजून इथे 1-1.5 चमचा साखर घालण्याची, हे बघा हे 1 चमचा साखर अजूनही मी इथे घालते. टोटल मी 3 चमचे साखर इथे वापरलेली आहे भरून. आता हे मिश्रण आपल्याला गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे. हे मिश्रण आपल्याला एक 5 मिनटं गार होऊ दिलं आहे. त्यानंतर पिठी साखर घातलेली आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे ढवळून, हे बघा हे थोडंसं आपल्याला ढवळायला आता कठीण होतं आहे, कारण त्याचं वजन वाढलेलं आहे, गोळा घट्ट तयार झालेला आहे. आता हे आपली वडी तयार झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण ह्यातलं काही मिश्रण थोडंसं हातात घेऊन
त्याची गोळी बनते नाही पाहायचं आहे. त्याची चांगल्या प्रकारे गोळी झाल्यानंतर हे आपलं वडींसाठी तयार झालेलं आहे. मी एका ताटामध्ये आता तूप लावून घेतलेलं आहे आणि ते तूप मी केळीच्या पानाने लावलेलं आहे. म्हणजे केळीच्या पानाला देखील हे बघा मी तूप लावून ठेवलेलं आहे. आता हा गोळा आपला अतिशय चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. खमंग आहे, वास चांगला आलेला आहे त्याला, अतिशय खमंग चांगला. हा बघा अतिशय सुरेख वास आहे. आता आपल्या ताटाला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता. ज्याला जशी आवड असेल त्याने तसं पसरवण्यास हरकत नाही. हे काही जणांना पातळ वडी आवडते त्याने पातळ करावी. काही जणांना एकदम जाड चौकोनी वड्या आवडतात त्याने तशात जाडसर ते मिश्रण थापावं. मी इथे आता मध्यम पाहू शकता आपण, असं खूप एकदम घट्ट जाड पण नाही करणार आहे आणि एकदम पातळ पण वडी नाही करणार आहे. हे बघा सगळीकडे मी केळीच्या पानाचा वापर मुद्दाम करते, कारण केळीचं पान हे आपल्या आरोग्याला अतिशय चांगलं पाचक वाढवणारं आहे. ह्याच्यामध्ये हे केळीचं पान जर म्हणजे जरा थोडंसं तापलं ना की त्याच्यामध्ये जे काही द्रव पदार्थ आहेत ते पाचकतेचं काम करणारे आहेत. पचनशक्ती आपली वाढवणारे आहेत. म्हणून पूर्वी जनरली आपण केळीच्या पानात जेवायचो. फार पूर्वी अशी केळीची पानं ठेवायचीच पद्धत होती. हे बघा आता हे ड्रायफ्रूट्स आपण इथे थोडेसे वरून घालून घेऊ. तुम्हाला छान सुबक आकारामध्ये कापून लावायचे असेल तर तसेही आपण लावू शकतो. पाहू शकता आपली वडी अतिशय चांगल्या प्रकारे मिश्रण हे ताटाला पसरलेलं आहे. सगळीकडे सारखं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आवडत असेल चॅनल तर लाईक करा. माझ्या रेसिपीज आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या ग्रुपमध्ये त्या शेअर करा. हे मिश्रण बघा आता चांगल्या प्रकारे आपलं पसरवून झालेलं आहे ताटाला. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ. पण त्यापूर्वी आपल्याला एक 10 मिनटं थांबायचं आहे. हे मिश्रण थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊ. इथे मी सुरी घेतलेली आहे. सुरीला थोडंसं तूप लावलेलं आहे जेणेकरून ते चिकटू नये. पाहू शकता मी अशा थोड्याशा मोठ्या वड्या पाडलेल्या आहेत. तुम्ही त्रिकोण, चौकोन किंवा शंकरपाळीच्या आकारामध्ये जसं आपल्याला आवडत असेल तशा वड्या पाडून घ्या. पाहू शकता आपण. आणि पाहू शकता हा मिश्रणाला रंग पण सुरेख आलेला आहे. म्हणजे करपटपणा पण त्याला जराही येता कामा नये. पाहू शकता तांबूस रंगावर आलेले आहेत. आता आपलं हे वड्या ह्या अतिशय कुरकुरीत सुरेख झालेल्या आहेत. कशा ओळखू शकतो तर लगेच बघा आपल्या वड्या सुटत आहेत ताटापासून. पाहू शकता आपण. ह्या ज्या वड्या मी कापलेल्या आहेत त्या वड्या सहज ह्या बघा निखळत आहेत सहजपणे. पण आपल्याला हे मिश्रण थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. आता वड्या आता लगेच नाही काढायचे आहेत, कारण आता थोड्याशा गार झाल्यानंतर त्या अगदी ह्या बघा सुटसुटीतपणे सुटत आहेत वड्या आपल्या. किती सुरेख उठत आहेत तुम्ही पाहू शकता. जरासुद्धा ताटाला चिकटलेल्या नाही आहेत. ह्या बघा होय ना. पण तरीसुद्धा आपल्याला अजून 15 मिनटं ह्या वड्या तशाच ठेवू द्यायच्या आहेत. त्या कोमट झाल्या की नंतरच आपल्याला त्या काढायच्या आहेत. आपण इथे पाहू शकता वड्यांचा मस्त कलर आलेला आहे. खुडखुडीत वड्या झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.